नमस्कार। एक अत्यंत महत्त्वाची व एक आनंदाची बातमी आपल्या समोर आली आहे। म्हणजे काय, पीएम किसान योजना, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 21वा हप्ता शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे। दिवाळीपूर्वी हप्ता मिळण्याची आशा फेल ठरली असली तरी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला आहे की पीएम किसानचा 21वा हप्ता नेमके कधी मिळणार। मुंबईत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 21व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। अनेकांना दिवाळीपूर्वी हप्ता मिळेल अशी आशा होती, मात्र आता केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा न झाल्यामुळे या अपेक्षा तात्पुरत्या झटका बसला आहे। तर नेमके कधी मिळणार पीएम किसान सन्मान निधी योजना 21वा हप्ता? कधी मिळणार हप्ता? मिळालेल्या माध्यमाच्या माहितीनुसार केंद्र सरकार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची शक्यता। सध्या या संदर्भात अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी बिहार विधानसभा निवडणुकापूर्वी ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। बिहारमध्ये निवडणुका 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी पार पडणार असून मतमोज 14 नोव्हेंबर रोजी होईल। पार्श्वभूमीवर हप्त्याच्या विधानसभेत निर्णय घेतला जाण्याची शक्यता असं ठरण्यात येत आहे। व एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आचारसंहितेचा परिणाम होणार का? बिहारमध्ये सध्या निवडणूक आचारसंहिता लागू आहे, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की अशा काळात हप्ता मिळणार का? उत्तर आहे हो। आचारसंहिता लागू असताना नवीन योजना जाहीर करता येत नाही, मात्र आता पूर्वीपासून सुरू असलेल्या योजनातील निधी वितरणावर बंदी नाही, त्यामुळे पीएम किसान सारख्या नियमित योजना हप्त्याचे पैसे देणे कायदेशीर दृष्ट्या परवानगी योग्य आहे। दिवाळी नाही पण नोव्हेंबरला नक्की। यावर्षी अनेक शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी हप्ता मिळण्याची अशी आशा होती, मात्र सध्याच्या घडामोडीनुसार नोव्हेंबरमध्ये हप्ता मिळण्याची शक्यता अधिक आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार असली तरी दिलासा लवकर मिळण्याचे चिन्हे आहेत। व एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, म्हणजे काय, फसवा मेसेजपासून सावधान राहा। सरकारने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याची इशारा दिला आहे। व्हॉट्सअप, SMS किंवा सोशल मीडियावरून येणाऱ्या सदस्य लिंकवर क्लिक करू नका। सरकारी कधीही SMS किंवा व्हॉट्सअपद्वारे वैयक्तिक मेसेज मागवत नाही। कुठलीही शंका असल्यास खालील हेल्प क्रमांक संपर्क साधा। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।